आज ना ऑफिसमधून येता येता फार लेट झालं होतं आणि घरी आल्यानंतर इतका कंटाळा आला होता जेवण बनवायचा. मला ना एकतर म्हणजे कधीतरी असं होतंच की नको यार हे सगळं किचन कुठेतरी लांब जावं. पण काय करणार, आपल्या बायकांकडे काही ऑप्शन हा नसतोच. आणि आजही तसंच झालं होतं. मला फार काही करायची इच्छा नव्हती. म्हणून पहिलं चहा ठेवला, त्यानंतर मग कांदा कापायला घेतला. आता म्हटलं चला जेवणात तर शॉर्टकटच मारायला हवा. पण कशाचं काय, शॉर्टकट मारायला गेलं ना तरी तितकाच टाईम लागतो. सो मी इथं ना गव्हाच्या पिठाचे आंबोळ्या तयार करायला घेतल्या होत्या. सो मस्त पटापट कांदा चिरून घेतला, टोमॅटो चिरून घेतला आणि एका पातेल्यामध्ये किंवा बाउलमध्ये तुम्ही टाकू शकता. त्याला थोडंसं मीठ लावून ना थोडंसं पाणी सुटस तोपर्यंत ठेवायचं. मी तरी हेच केलं होतं. माझी एक सवय आहे, जी भांडी व्यवस्थित ज्या त्या टायमिंगला धुवून ठेवली ना की खूप सारा भांडी पडत नाही. पण ना कधी कधी असं होतंच की खूप भांडी पडतात. म्हणजे जो होता कालचा दिवस, इतकी भांडी होती, बापरे, कंटाळा आला होता मला घासून घासून. पण काय करणार, शेवटी करावंच लागतं. त्यानंतर आता त्याला पाणी सुटल्यानंतर मी इथे ना मस्त त्यामध्ये रवा टाकला, बेसन पीठ टाकलं, थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आणि जास्त करून गव्हाचं पीठ टाकलं. आता ह्यामध्ये ना सगळ्याचं प्रमाण एकसाथ घ्यायचं. आणि हो, दही राहिलंच, कारण दही ना त्याला छान फर्मेंट करतं, त्यामुळे दही नक्की टाका. जर तुम्ही मला पिठांचं प्रमाण जर विचारलं तर मी इथं 4 चमचे, जर तुम्ही व्हिडिओ नीट पाहिला असेल तो चमचा मोठा होता. सो 4 चमचे मी रवा टाकला, त्यानंतर 3 चमचे मी बेसन पीठ टाकलं, 3 चमचे मी तांदळाचं पीठ टाकलं आणि इथं 3 वाट्या मस्त गव्हाचं पीठ टाकलं. सो हे एक टाईमचा नाश्ता पण होऊ शकतो आणि आता रात्रीचं जेवण पण होणार आहे आमचं. थोडंसं माझ्याकडून जास्त झालं प्रमाण, असो. त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवलं. त्यानंतर मी इथे टाकलेला आहे लाल तिखट मसाला. जर तुम्हाला हा नको असेल, हा माझा घरचा मसाला आहे, जर हा नको असेल तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता. छान कोथिंबीर टाका. कोथिंबीर माझी संपली होती. आणि छान बारीक फाईन चॉप करून टाका, कारण नाहीतर मग आंबोळी टाकताना ते फार तुटतं. सो ह्या स्टेजला मी इथं टाकला आहे थोडासा गरम मसाला, जिरं पावडर आणि धने पावडर. आणि छान स्मेल येतो. आणि धने पावडर यासाठी कारण माझ्याकडे नव्हते कोथिंबीर, त्यामुळे मी धने पावडर आणि थोडीशी आता इथे हळद टाकली. छान मीठ टाका आणि जेवढं पाणी लागेल ना तेवढंच भिजवून बाजूला ठेवा. जवळजवळ अर्धा तास ते बाजूला ठेवलं ना छान फर्मेंटही होतो. त्यानंतर मस्त तो चहा गरम परत केला आणि छान पिऊन घेतला. मस्त खारी एन्जॉय केली मी आणि हार्दिकने त्याबरोबर. ती चहा काय हार्दिक पीत नाही, पण तो फक्त खारी खातो. आता इथे पीठ छान फेटून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी वाढून छान फेटून घ्यायचं आहे. जसं इझी तुम्हाला पडेल ना ते फेटताना, तिथपर्यंत तुम्हाला छान फेटून घ्यायचं. बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी, किती पाणी टाकायचं तुम्हाला त्या. आता हा बिडाचा तवा ना माझा फेवरेट झाला आहे. म्हणजे काही करायचं असेल ना तर मी या बिडाच्या तव्यावर करते. आणि हा छान सीझनसुद्धा झाला आहे बरं का. सो इथं मी मस्त गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये छान सगळीकडून तेल पसरून घेतलं आणि जे बॅटर आपण केले ते त्यावरती पसरून घेतलं. बघू शकता. आणि झाकण टाकायचं आणि कमी फ्लेमवरती छान दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं. मी म्हणलं ना शॉर्टकट म्हणजे लॉंगकटच असतो. इथं ना हे भाजायला खूप ना वेळ लागतो. त्यामुळे आता इथं उभं राहून तरी काय करायचं किचनजवळ. सो म्हणलं चला लसूण सोलून घेऊयात, जेणेकरून एक एक काम आपलं कमी होईल. सो मी इथं लसूण सोलून घेतलं आणि जवळजवळ वाटीभर लसूण सोलून झाला मला इथं उभं राहून.
आता तुम्ही ह्या आंबोळ्यांना छान सॉस बरोबर, चटणी बरोबर, शेजवान चटणी बरोबर छान तुम्ही एन्जॉय करू शकता. चला नक्की ट्राय करा ही रेसिपी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. कालची रेसिपी झाली आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं रिलॅक्स केलं, नंतर मी काही शूट केलं नाही. सो आहे हा डे 2. त्यानंतर तुम्ही रेसिपी ट्राय केली की नक्की सांगा मला, कारण खूप इझी आणि कंटाळा आला असेल ना तर नक्की प्रेफर करू शकता. खूप छान लागते आणि नाश्त्यालासुद्धा तुम्ही ती नक्की ट्राय करू शकता. आणि आता मी ना ॲक्च्युली कॉलेजला असताना ना मला असं म्हणजे तेव्हा आपण युजली कॅज्युअल्स म्हणजे जीन्स टॉप असं घालायचो, म्हणजे मी तरी. आणि त्यानंतर म्हणजे मला असं कायम गळ्यात काहीतरी लागायचं आणि बाहेर हॉस्टेलला असल्यामुळे घरच्यांनी कधी म्हणजे चेन वगैरे घालायची सोय नाही झाली, पण मला फार आवडायचं असं घालायला. असं मग त्यावेळेस छोटे छोटे चेन्स यायचे असे आणि ते मला फार आवडायचे घालायला. सो त्याच्यात वेगवेगळे पेंडंट्स वगैरे असायचे. पण आणि आता ना त्या दिवशी मीशोवरती जस्ट स्क्रोल करत होते, सो मला ते तसेच दिसले. म्हटलं चला हे आपण मागवूयात आपल्यासाठी. चला मला फार आवडतं असं घालायला. म्हटलं वेस्टर्न ड्रेस कधी आपण ट्राय केला तर नक्की आपल्याला हे घालता येईल. सो मी ते ऑर्डर केले आणि एक 100 रुपीजला 5-6 पीस आलेत मला लिटरली. सो तुम्ही कॉलेज गर्ल्स असाल ना तर नक्की हे तुम्ही ट्राय करू शकता घालण्यासाठी, कारण आजकाल सोन्याचे रेट्स पण जास्त आहेत आणि हाऊस म्हणून ॲज अ चेंजिंग घालण्यापुरतं हे खूप छान ऑप्शन आहे. मला ते फार आवडलं आहे. सो ते मी चेन्स मागवलेले. असे चेन्स आहेत आणि त्याला वेगवेगळे शेपचे पेंडल आहे. हा आहे मोर पीस आणि ह्याच्यामध्ये मला 6 पीसेस आलेत. 110, 120 अशाच रेंजमध्ये सगळे आहेत. काही 80 रुपीजचे सुद्धा आहेत. सो हा त्या 6चा पीस आहे, म्हणजे 6 पीस आहेत एका ह्याच्यामध्ये. सो हा फर्स्ट होता मोर पीसवाला. हा एक आहे बोवाला. त्यानंतर हा पण खूप छान आहे. हा डबल लेअरमध्ये आहे बघा. हा डबल लेअरमध्ये एक वरती मोती आहे आणि खाली असा सुंदर स्टार आहे. ॲडजस्टेबल आहे बघा. एक फार सुंदर असं हे डिझाईन. सो हा थर्ड होता. त्यानंतर हा छान असा गोल्डन कलरचा बॉल आहे ह्याच्यामध्ये चेनमध्ये. त्यानंतर वाव, हे खूप सुंदर दिसतंय, म्हणजे हे मस्त असावं एखाद्या मुलीकडे. सो हे बघा, गोल्डन कलरचा छान असा डायमंड मधला हार्ट शेप आणि इन्फिनिटी. हे लास्ट आहे इन्फिनिटीचं. किती सुंदर आहे हे. एका बॉक्समध्ये मला 6 पीस आले. त्यानंतर सेकंड बॉक्समध्ये मला 3 पीस मिळालेत. सो म्हणजे सेकंड पार्सलमध्ये. हा आहे फर्स्ट त्यातला. शेप फार सुंदर आहे, असा उलटा लोटस आहे हा. खूप सुंदर आहे हा शेप पण. त्यानंतर हा सेकंडवाला आहे. हा तर बटरफ्लाय, म्हणजे एखादी कॉलेज गोईंग गर्ल असेल तिला फार आवडेल हा शेप, बटरफ्लाय. आणि हा थर्ड आहे, तो आहे स्टार शेप. फक्त स्टार आहे, छोटासा असा स्टार आहे बस. हे होतं माझं सेकंड पार्सल. आता थर्ड पार्सल हे एक सिंगल चेन मागवली आहे. सिंगल चेन आली आहे. गेस 80-70 रुपीजला असेल ही, पण खूप सुंदर आहे यार. फक्त छोटूसा हार्ट आहे बस, सॉलिडमध्ये छोटूसा हार्ट आहे बघा. खूप छान आहे. पॉलिशिंग वाईज, फिनिशिंग वाईज खूप सुंदर आहे. म्हणजे गर्ल्सला नक्की तुमच्याकडे असं काही असलं पाहिजे, अशी ज्वेलरी छोटी. फार सुंदर आहे. ही एक सिंगल चेन आहे. हा सिंगल एक पार्सल आहे. त्यानंतर मी अजून एक पार्सल मागवलेलं. त्याच्यामध्ये मला 4 पीस मिळाले. सो आहे त्यातला हा फर्स्ट. इन्फिनिटी शेप आहे, पण थोडासा डायमंड शेड दिला ह्याच्यामध्ये आणि इथे एक छोटंसं हार्ट दिले. सो खूप छान आहे बघा, छान आहे हा. त्यानंतर मग अशी हार्ट शेप होता डायमंडमध्ये. हा आला आता सर्कलवाला. आणि शेल म्हणजे म्हणतो आपण शिंपले, त्या शेपचे.
आणि हा आहे छान व्हाईट कलरचा एक मोती. सो हे होतं सेकंड पास. थर्ड पास होतं 1 2 3 4 पासून होतं हे. आणि हे आहे पाचवं, जे की माझं सगळ्यात फेवरेट आहे. सिंगल पीस आहे हा. पॅकेजिंग वाईज म्हणजे सगळ्यात सुंदर, सगळे ॲस्थेटिक पण म्हणतो ना आपण, तसला पीस आहे हा. ह्याची चेन पण स्ट्रॉंग आहे आणि हा सिंगल पीसच आहे एका पॅकमध्ये. सो खूप सुंदर आहे, छान उठून येतोय आणि एकदम क्वालिटी छान आहे. याची जाड आहे, ह्याच्यात ही जी चेन आहे ना ती जाड आहे. सो जर तुम्ही कॉलेज गर्ल्स आहात तर नक्की तुम्ही हे सगळे चेन नक्की ट्राय करा. खूप सुंदर आहेत, मला फार आवडले. मला खरंच हे बघून खरंच त्या टायमिंगची आठवण झाली की माझ्याकडे खूप सारं कलेक्शन असायचं त्यावेळेस आणि मी रोज बदलून घालायचे. असो त्यातले मी आता काही पीस ठेवणार आहे. चला, हे तर नक्कीच ठेवणार आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच मी ब्लॉगमध्ये. बाय. हां, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.